जवळ-जवळ 90% जास्त लोक भाषण करायला घाबरतात. परंतु त्यांची इच्छा तर असते भाषण करण्याची. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असा, भाषण, कम्युनिकेशन स्किल म्हणजे अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. जर तुम्हाला चांगलं बोलता आलं, तरच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढे लीड करू शकाल. जर उदाहरण द्यायचं झालं, जर तुम्हाला राजकारणामध्ये करियर करायचं असेल, तर तुम्हाला इतर गोष्टी सोबत तुमचं जे वक्तृत्व आहे ते अत्यंत प्रभावी असणं गरजेचं आहे. आता प्रभावी असणं म्हणजे काय? एक साधं उदाहरण देतो. स्टेजवर गेल्यानंतर की एक उत्सुकता आहे स्टेजवर जाण्याची, परंतु स्टेजवर गेलं आणि समोरचं ऑडियन्स आणि पब्लिक बघितली, की जे बोलायचं ते सगळं विसरून जातं. असं का होतं? बघा एक नैसर्गिक आहे आणि भाषण कला असं म्हटलेलं आहे. याला कला का म्हटलेलं आहे? कारण की काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. शिकून त्याचा वारंवार सराव करावा लागतो आणि मग ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं अनुकरण करावं लागतं. बरेच लोक भाषण करताना त्याचा सराव करत नाहीत आणि डायरेक्टली भाषण करायला उभे राहतात. आणि परिणामी त्यांना काहीतरी ते अडकतात, त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही आणि त्यांना त्याच ठिकाणी पूर्णविराम द्यावा लागतो. लक्षात घ्या, सुरुवातीचे 30 सेकंद अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी पुन्हा सांगतोय, ज्यावेळेस तुम्ही भाषण करण्यासाठी स्टेजवर गेलेले असाल, तिथले जे सुरुवातीचे 30 सेकंद आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण त्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला जे श्रोते आहेत, जी पब्लिक आहे, जी ऑडियन्स आहे, त्यांच्यासोबत सायकॉलॉजी कनेक्ट करता आला पाहिजे. आता तुम्ही म्हणा सायकॉलॉजिकल कनेक्ट म्हणजे काय? एक उदाहरण देतो. जर आपण वर्तमानपत्र वाचत असू, तर त्यावेळेस आपण काय करतो? पाने वगैरे चालतो आणि जे आपल्याला हेडिंग चांगले वाटते, तीच बातमी आपण डीपली वाचतो. भाषणाचं देखील असंच आहे. जर तुम्ही सुरुवातीचे 30 सेकंदामध्ये चांगलं प्रभावी बोललात आणि ऑडियन्स सोबत, पब्लिक सोबत जर तुम्ही सायकॉलॉजिकल कनेक्ट केला, तरच पब्लिक तुम्हाला शांतपणे ऐकते आणि प्रतिसाद देते. धन्यवाद.